टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी टरबूज उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडलेला आहे। जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यावर्षी टरबूज उत्पादक आहेत। यातच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टरबूजाची लागवड केलेली होती, मात्र या टरबूजावर अनेक रोगांचे प्रादुर्भाव सध्या दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे टरबूज उत्पादक शेतकरी होते त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी गत वर्षाच्या तुलनेत शेतकऱ्यांचं या ठिकाणी आर्थिक उत्पन्न देखील मोठं घटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत टरबूज उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडलेला आहे। लावलेला खर्च देखील या ठिकाणी टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचा निघालेला नाही। कशा प्रकारे टरबूज या ठिकाणी खराब झालेले आहेत। अनेक ठिकाणी मुक्ताईनगर असोत किंवा जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वाढता उष्णतेचा परिणाम देखील या ठिकाणी जाणवतोय, त्याचा देखील या ठिकाणी हा परिणाम दिसतोय। त्यामुळे टरबूज उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडलेला आहे। नुकसानीचे पंचनामे करून मदतीची मागणी देखील या ठिकाणी शेतकरी टरबूज उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे। एकीकडे वाढत्या उष्णतेचा परिणाम देखील जाणवतोय, त्याचा देखील परिणाम हा मानला जात आहे। त्यामुळे या वर्षीचा टरबूजाचं उत्पन्न शेतकऱ्याचं हातचं गेलेलं आहे। त्यामुळे टरबूज उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात या वर्षी संकटात झालेला आहे। मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं झालेलं आहे। नुकसानीचे पंचनामे करून मदतीची मागणी जळगाव जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकरी या ठिकाणी करत आहे। नुकसानीचे पंचनामे करून मदतीची मागणी जळगाव जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकरी करत आहे। रवी गोरे, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।